उपस्थित सर्व भाविक आणि सज्जन, समर्थ सेवेकरी, आज रविवार 12 जानेवारी आजचा देशाच्या दृष्टीनं आणि धर्मसंस्कृतीच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचा दिवस। आजच्या या शुभदिनी राजमाता जिजाऊ साहेबांची जयंती आहे। त्यांचा जीवनादर्श महाराष्ट्रात आणि भारतात सर्वांनीच आणि भगिनींनी घ्यावा असा जीवनादर्श आपणाला कुटुंबशास्त्रात आणि समाजशास्त्रात पोचवणं क्रमप्राप्त आहे आणि शिक्षण क्रमात सुद्धा पोचवणं क्रमप्राप्त आहे। सोबत आज विवेकानंदजींची सुद्धा जयंती आहे। या देशाला मी आर्य बनवून दाखवीन अशी त्यांची घोषणा होती। म्हणून समाजात सर्व प्रमुखांकडे ते समाज प्रबोधन करताना त्यांनी सांगितलं, जर मला प्रत्येक गावातून 100 तरुण मुलं दिली, हा देश मी आर्य बनवून दाखवीन। परंतु त्या काळात आम्ही त्यांना मुलं दिली नाही, व्हायचं ते झालं। आज राष्ट्रीय युवा दिन आहे। या तिन्ही गोष्टी आज एकत्र आलेल्या आहेत। देशाच्या संस्कृतीच्या आणि जीवनादर्शांच्या सर्व मालिकेतून हे जीवनादर्श शिक्षण क्रमात सर्वांनी जर नव्या पिढ्यांपर्यंत पोचवले तर मला वाटतं यापेक्षा जास्त सांगण्याची जरूर नाही। त्यासाठी आपण आपला बहुमोल वेळ खर्ची घालून आज उपस्थित झालात। उद्याच्या 14 जानेवारीला मकर संक्रांत आहे, त्याचंही आपण महत्त्व समजून घेणार आहोत। तारीख 6 फेब्रुवारी ते 10 फेब्रुवारी या काळात जागतिक आंतरराष्ट्रीय कृषी महोत्सव नाशिक येथे बळी मंदिराच्या पटांगणात आयोजित केलेला आहे। त्याचंही औचित्य आणि महत्त्व समजून घेणार आहोत। सोबत 21 जानेवारी रोजी देशात आणि राज्यामध्ये विस्कटलेली घडी तथा आर्थिक घडी सुस्थिर करण्यासाठी डोक्यावर झालेलं कर्ज तथा कर्जमुक्त होण्यासाठी भाविक आणि सेवेकऱ्यांसाठी 21 जानेवारी रोजी वेरूळ या ठिकाणी यंत्रराज याचं पूजन सोहळा आयोजित केलेला आहे। अधिक माहिती राज्यातले सर्व जिल्हा प्रतिनिधी, तालुका केंद्र प्रतिनिधी, ग्राम अभियानात काम करणारे सर्व प्रतिनिधी यांनी सर्वांपर्यंत ही माहिती देऊन आज अहिल्यानगर तथा अहमदनगर या ठिकाणाहून सुद्धा सेवेकरी आलेले आहेत। तारीख 31 रोजी राहुरी या ठिकाणी जाहीर राज्याच्या वतीनं सत्संग मेळाव्याचं आयोजन केलेलं आहे। तथापि अहिल्यानगरमधून आलेल्या सेवेकऱ्यांनी उभं राहून आपला परिचय देऊन 31 तारखेसंदर्भात सर्वांना आपण निमंत्रण द्यावं आणि त्याचं महत्त्व सांगावं। त्यानंतर 1 एप्रिल रोजी कोकणामध्ये सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड या निमित्तानं तारीख 1 एप्रिल रोजी जाहीर सत्संग मेळावा कोकण प्रांतासाठी आयोजित केलेला आहे। ती पण कोकणातून आलेल्या सेवेकऱ्यांनी बातमी द्यावी। त्यानंतर उत्तर महाराष्ट्रासाठी तारीख 24 मार्च रोजी शिरपूर तालुका, जिल्हा धुळे या वतीनं नाशिक, अहमदनगर, धुळे, जळगाव, नंदुरबार या 5 जिल्ह्यांच्या वतीनं शिरपूर या ठिकाणी उत्तर महाराष्ट्राच्या वतीनं एक सत्संग आयोजित केलेला आहे। म्हणून या सर्व तारखा कृपया आपणाला विदित असाव्यात। आपल्या परिचित असणाऱ्या भाविकांना, नातलगांना आणि सेवेकऱ्यांना त्या ठिकाणी येता यावं
म्हणून पूर्वकल्पना आपणाला असावी म्हणून सांगण्याचं प्रयोजन आज आपल्यामध्ये दुबईसह सेवेकरी आलेले आहेत. ते समोर बसलेले आहेत आणि ते हमेशा भारतात दर 3-4 महिन्यानं येतात आणि दर 3-4 महिन्यानं आपलीही माणसं दुबईत जातात आणि दुबई, ओमान या ठिकाणी अरब कंट्रीसारख्या राष्ट्रांमध्ये केंद्रांना एवढी मागणी आहे, तुम्ही सगळेजण जरी अरब कंट्रीत गेले तरी आपण कमी पडणार आहोत. एवढी मागणी तिथे अरबस्थानात, अरब कंट्रीमध्ये आहे. आता किती युग बदललं आहे याचा अर्थ आपल्या लक्षात येईल. जनतेला, जगाला आणि मानवजातीला हवी आहे मनशांती आणि ही मनशांती बाजारात विकत मिळत नाही. ती फक्त अध्यात्मातून मिळवता येते. म्हणून ती मिळवण्यासाठी हा सारा खटाटोप मानवजातीचा आहे. म्हणून आपणाला निवेदन आहे की यासाठी प्रत्येक व्यक्तीवर संस्कार होणं गरजेचं आहे. जगावर आणि देशावर जर संस्कार झाले तर आदर्श मानव यातून तयार होईल. आपला वृद्धपकाळ, आपलं वार्धक्य, आपलं म्हातारपण सुखात घालवायचं असेल तर घराघरात पुंडलिक, घराघरात श्रावणबाळ तयार करण्याखेरीज दुसरा कुठलाही उपाय नाही. या कामी आज आपल्यात गुरुजन प्रतिनिधी आलेले आहेत. त्यांनी त्वरित आपला परिचय देऊन घराघरात श्रावणबाळ आणि पुंडलिक तयार करण्यासाठी मूल्य शिक्षण, गर्भसंस्कार आणि शिशुसंस्कार याची नितांत जरूर आहे. ज्यांना जायचं आहे त्यांनी मौनानं कृपया जाण्याचं करावं. या गुरुजनांनी परिचय देऊन समाजामध्ये आणि घराघरामध्ये पुंडलिक कसे तयार होतील, म्हाताऱ्या पालकांचा सांभाळ आपणाला चांगल्या पद्धतीत कसा करता येईल, या धोरणाशी सुसंगत हा उपक्रम आहे. म्हणून शिक्षक, पालक आणि विद्यार्थी यांचे मेळावे देखील या महिन्यात आणि पुढील महिन्यात आयोजित केलेले आहेत की विद्यार्थ्यांना कसं घडवावं, त्यांनी उभयतांशी कसं वागावं, शिक्षकांनी कसं शिकवावं, पालकांनी कसं वागावं मुलांशी. हा थोडासा नाजूक विषय आहे, कुटुंबशास्त्रातला विषय आहे, पण तो समाजशास्त्रापर्यंत पोचवणं क्रमप्राप्त आहे. म्हणून त्यासाठी आमच्या गुरुजनांनी आपणाला काही ते ग्रंथ दाखवत आहेत. खरं तर ग्रंथ समजले तर संत समजतील आणि संत समजले तर भगवंत कळेल. म्हणून याची एक थिअरी आपल्या जीवनामध्ये असावी. त्यातून आपणाला हवी असणारी मनशांती त्यातून आपणाला मिळू शकेल. म्हणून हे संस्काराचं अनन्यसाधारण नातं आपणाला जगामध्ये, देशामध्ये, गावागणिक, माणसागणिक ते पोचवणं क्रमप्राप्त आहे. तर दुसरा विषय, इथे प्रश्न उत्तर आणि मार्गदर्शक प्रतिनिधी आलेले आहेत. सूर्योदय ते सूर्यास्तापर्यंत विनामूल्य मार्गदर्शन हे प्रतिनिधी आलेल्या भाविकांना, ज्यांची मनं उद्ध्वस्त झालेली आहे, ज्यांचे प्रपंच उद्ध्वस्त झालेले आहे, ज्यांचा दुःख पाठलाग करत आहे, ज्यांच्यासमोर अनेक समस्या आणि दुःख आहेत, त्यांना एक नामी संधी आहे. आणि यामध्ये असणाऱ्या भगिनींशी संवाद साधतील, पुरुष प्रतिनिधीशी संवाद साधतील आणि यातून एक राष्ट्रीय एकात्मता आणि धोरण आपणाला यशस्वी करता येईल. म्हणून त्यासाठी ही एक राष्ट्रीय एकात्मता आहे आणि यातून आपणाला निश्चितपणे मानव घडवणे, त्याला सन्मार्गाला लावणे, मनात असणारं द्वैत घालवणे आणि होणारा गैरसमज टाळणे, हे काम आपणाला या प्रश्न उत्तर विभागातून विनामूल्य मार्गदर्शनाद्वारा गावागणिक करायचं आहे.
म्हणून हे प्रतिनिधी अस्तमानपर्यंत आपणाशी सुसंवाद साधणार आहेत. कृपया आपण या विभागाची नोंद घ्यावी आणि त्यात समरस आणि सहभागी व्हावं. तर पुढचा विभाग येथे विवाह मंडळ आलेला आहे. सकाळपासून आज अनेक पालकांनी आमच्या मुलामुलींच्या विवाहासंदर्भात विचारणा केलेली आहे. घाबरून जाऊ नका. काहींना पुनर्विवाह करण्याची वेळ आलेली आहे अवखळ बुद्धीमुळं. या सर्वांना एकच मात्र आहे, इथे विवाह मंडळ आहे. राज्याच्या 36 जिल्ह्यातून यांच्याकडे आत्ता 1.5 लाखावर ऑनलाईन नोंद झालेली आहे आणि या नोंदीतून आपणाला हवी असणारी स्थळं, पसंत पडणारी स्थळं इथे उपलब्ध आहे. म्हणून आपण थोडासा वेळ देऊन समक्षरित्या संवाद साधावा आणि बिना हुंड्यानं, बिना सोन्या नाण्यानं, अति अल्प खर्चानं, साखरपुड्यात मुलामुलींची विवाह करा असाही संदेश द्यायचा आहे. सोबत येताना रुसवे, फुगवे, मान, सन्मान, अपमान या गोष्टीला तिलांजली द्यायची आहे, तर सुख तुम्हाला मिळेल. जे लोक पैकी याप्रमाणे वागतात, रुसवे, फुगवे, मान, सन्मानात वागतात, तिथे त्यांना सुख कधीच मिळत नाही. दुःख त्यांचा पाठलाग करत राहतं. म्हणून दुःख सोडायचं असेल तर रुसवे, फुगवे, मान, सन्मान हे कायमचे विसर्जित केल्याशिवाय सुखी जीवनाकडे जाता येत नाही. हा एक धर्म आहे भारतीय संस्कृतीचा. म्हणून त्या दृष्टीनं विवाह ही संस्था खूप महत्त्वाची आहे. म्हणून आपणाला हे केवळ दिंडोरीपुरतं मर्यादित विवाह मंडळ नको. देशात, राज्यात, वाड्या वस्त्या गणिक आणि प्रत्येक गावात विवाह मंडळं उभी करा. भारतात जेवढ्या ग्रामपंचायती आहेत, नगरपालिका आहेत, त्या सर्व सदस्यांपर्यंत हा संवाद तुम्ही साधा. आणि जर असा संवाद साधला तर गावाचा विकास अटळ आहे. म्हणून सर्वांगीण विकासाकडे वळायचं असेल तर आपल्यात असणारे जे काही बदल अपेक्षित आहे ते आपण करणं जरुरीचं आहे. म्हणून विवाह मंडळाची एक खूप महत्त्वाची ही जिम्मेदारी आणि कामगिरी आहे की बिना हुंड्यानं, बिना सोन्या नाण्यानं, अति अल्प खर्चानं आणि साखरपुड्यात यापुढे विवाह करा. गेल्या 70 वर्षात स्वामींच्या कृपेनं जेवढी विवाह स्वामी कार्यातून या परिवारातून घडवून आणली, आज तगायत एकही घटस्फोट फारकती झालेल्या नाही. आणि आज तुम्ही काय बघता तुम्हाला माहीत आहे, महानगरांमध्ये घटस्फोटाचं प्रमाण 55% पोचलेलं आहे. भयानक आहे. अशा अवस्थेत अनेक काही वधू आणि वर होणारी मुलं मुली आईवडिलांना न विचारता कोर्टात जाऊन नोंदणी करून येतात विवाहाची. एक दिवस ते सगळे न्यायपालिका आमच्याकडे आले. त्यांनी सारी हकीकत सांगितले की अनेक मुलं मुली कॉलेजमध्ये पूर्ण शिक्षण होत नाही तर आधीच नाव नोंदणी विवाहाची करतात. नशीब 6 महिनेसुद्धा तो विवाह टिकत नाही. 6 महिन्यानंतर तीच जोडपी आमच्याकडे वादी प्रतिवादी म्हणून येतात. अशी आजची अवस्था आहे. लपून ठेवायचं कारण नाही. हे वास्तव लपवता येत नाही. अशी अवस्था या देशात निर्माण झालेली आहे. त्यामुळं हे घटस्फोटाचं वाढतं प्रमाण सर्वांना चिंतेकडे नेणारं आहे. म्हणून आपणाला चिंतामुक्त व्हायचं असेल तर स्वामी कार्याचा अभ्यास करा, विवाह मंडळाचा अभ्यास करा. या कार्याचा आधी अभ्यासक व्हा, नंतर उपासक व्हा, नंतर प्रचारक व्हा, नंतर प्रसारक व्हा. तर आपणाला हे कार्य कळेल. म्हणून आपणाला
सामाजिक स्वास्थ्य, सामाजिक बांधिलकी, सामुदायिक सहजीवन आणि सामुदायिक ऐक्य हे राष्ट्र उभारणीला जोडणं क्रमप्राप्त आहे. त्यासाठी हा सर्व खटाटोप गाव तेथे केंद्र आणि घर तेथे सेवेकरी या कार्याचा नारा आहे. आणि या नव्या सालामध्ये 25 सालामध्ये आपण वर्षाच्या अखेरीस काही गावं दत्तक घ्यावी आणि त्या ठिकाणी या कार्याचा अंतरंग आपण जनतेपर्यंत, दुःखितांपर्यंत तो आपण पोचवावा. की त्या गावाला आपण काय करू शकतो, हा सर्वांगीण उपाय या कार्याच्या 18 अध्यायातून, 18 विभागातून गीतेप्रमाणे तो पोचवण्याचं काम या कार्यातले प्रतिनिधी करतायत. म्हणून विवाह मंडळाची असणारी जिम्मेदारी वाढलेली आहे. आज विवाह प्रश्न ऐरणीवर आहे. 36 गुण जमूनही, पत्रिका जमूनही पुढे हा विवाह टिकेल का, हा यक्ष प्रश्न सर्वांच्या मनात आहे. परंतु पूर्वी आमची जुनी माणसं मुलामुलींची विवाह ठरवताना ते स्वतः सही निशाणी डाव्या हाताचा अंगठा अनाडी माणसं होती. पण विवाह जमवताना असं काही त्यांचे निर्णय असायचे. आज तगायत कोणाचे घटस्फोट फारकती झालेले नाही. ऋणानुबंधाप्रमाणे ते विवाह करायचे. वधू परीक्षण, वर परीक्षण असायचं. त्या मुलीला वधू परीक्षणाच्या वेळी हातपाय धुवून चालायला लावायचे. चालता चालता दुरूनच हातापायाची बोटं सरळ, स्वभाव सरळ, बोटं तेडीमेडी, स्वभाव त्याप्रमाणे. मग पास नापास ठरलं जायचं. त्यावेळी पत्रिका बघितल्या जात नव्हत्या. कपाळावरून परीक्षा, कानावरून परीक्षा, या साऱ्या बाबी आता त्या लुप्त होत चाललेल्या आहेत. म्हणून आपण पुन्हा त्या गोष्टींचं पुनरुज्जीवन करणं काळाची गरज आहे. आणि हा विषय तसा अवघड नाही, त्याला कुठलं किताब वाचायची गरज नाही. अत्यंत मौलिक आणि सोप्या पद्धतीत आपणाला ही विवाह मंडळाचं कार्य पोक्त लोकांकडे पोचवायचं आहे. काही पोक्त भगिनी असतील, पोक्त पुरुष प्रतिनिधी असतील, त्यांनी यात आनंदानं भाग घ्यावा आणि जनतेचं कल्याण करावं. कोणाचा घटस्फोट फारकती होणार नाही याची तत्वतः काळजी घ्यावी, तर त्याला खऱ्या अर्थानं विकास म्हणता येईल. म्हणून या सर्व बाबी हे कुटुंबशास्त्र जनमानसामध्ये आपणाला जाहीररित्या पोचवायचं आहे, हे कळकळीचं आवाहन. तर पुढचा विभाग इथे कृषी प्रतिनिधी आलेले आहेत आणि आगामी 6 फेब्रुवारी ते 10 फेब्रुवारीच्या काळामध्ये साऱ्या शेतकऱ्यांपर्यंत आपण तर पोचाच. पण आज दुबईतून काही शेतकरी आलेले आहेत, अरब कंट्रीतून, इस्रायल, इजिप्तमधून काही तज्ज्ञ शेतकरी येणार आहेत आणि भारतातल्या, महाराष्ट्रातल्या तमाम शेतकऱ्यांना एक धीर दिलासा देण्याचं काम. ज्यावेळी खूप मालाचं उत्पादन होतं त्यावेळी तो माल फेकून द्यावा लागतो. कांद्याचं तेच होतं, केळीचं तेच होतं, कपाशीचं तेच होतं, भाजीपाल्याचं तेच होतं. यात वर्गीकरण करून, उदाहरणार्थ केळी आहे, केळीची पावडर बनवली ती वर्षभर टिकते, कांद्याची पावडर बनवली ती वर्षानुवर्ष टिकते. कांदा कापताना तो महिलांना जो रडवतो ते रडायचं काम राहणार नाही, डोळ्यातून पाणी येण्याचं काम. या साऱ्या बाबी टिकाऊ आहेत. म्हणून याकडे लक्ष वेधण्यासाठी आणि शेतकऱ्यांना 2 पैसे मिळण्यासाठी, शेतकऱ्यांच्या मुलांना उद्योग मिळण्यासाठी हा सारा खटाटोप आहे. दुर्दैवानं गेल्या 30-40 वर्षात शेतकऱ्यांच्या मुलांना नोकऱ्या नाही आणि नोकरी नसल्यामुळं समोरवाले छोकरी पण त्यांना देत नाही. आज शेतकऱ्यांच्या मुलांची अवस्था फार बिकट आहे. एक वेळी मुलींचं लग्न करणं सोपं झालेलं आहे, मुलांचं लग्न करणं फार अवघड आहे. म्हणून हे विवाह मंडळ, कृषी प्रतिनिधी आपणाला परिचय देत आहेत. त्यातही मिळाली सूनबाई चांगली तर ठीक, समजा खाट्याळ सूनबाई मिळाली, पुढे काय होईल?
ज्योतिषांनी सांगू नये. घराचं घर पण देशाचं देश पण टिकणार नाही. म्हणून याच साऱ्या बाबी अत्यंत मौलिक महत्त्वाच्या आणि कुटुंबशास्त्राला धरून चालणाऱ्या आहेत. त्यासाठी हा सर्व खटाटोप या विभागांचा आहे आणि हे विभाग विनामूल्य काम करणारे आहेत. हे लोक व्यावसायिक नाहीत, हे पहिलं आपण लक्षात घ्या. म्हणून आपणही वेळेचं दान द्यावं. समयदान सर्वात महत्त्वाचं दान आहे. म्हणून तुमच्याजवळ जेवढा वेळ आहे तो स्वामी कार्यासाठी आपण द्या. ही मागण्यासाठी हे प्रतिनिधी 18 प्रतिनिधी 18 विभागात आलेले आहेत. कृपया आपण समयदान द्या. या नव्या वर्षाच्या औचित्य ठेवून ही मागण्यासाठी आपण स्वामींचा आशीर्वाद घेणं जरुरीचं आहे. इथे कृषी प्रतिनिधी कृषीगीता दाखवत आहेत. त्यात माती परीक्षण कसं करावं, पाणी परीक्षण कसं करावं, बीज परीक्षणाची काळजी कशी घ्यावी, जमिनीची तब्येत चांगली राहण्यासाठी तिच्यात असणारं नत्र, स्फुरद, पालाश, NPK हे बरोबर आहे का, असेल तर पीक चांगलं येतं. ही सारी जमिनीची गुणवत्ता ओळखण्याचं काम शेतकऱ्यांच्या मुलांना शिकवलं जातं. अंदाजपंच शेती करण्याचे दिवस गेले. म्हणून आता या पद्धतीनं आपणाला शेतीमध्ये विकास घडवून आणण्यासाठी, आवड निर्माण होण्यासाठी, कारण शेतीत आजही एक अडचण आहे. आमचे 60 उलटलेले लोक अजून शेती करतात, घाम गाळतात. पुढची 12वी शिकलेली पुढची पिढी शेतात जायला नाहीच म्हणतात, नोकरीच पाहिजे. या साऱ्या अनावस्था शेतीमध्ये आपण बघतो. म्हणून यात आमूलाग्र बदल होण्यासाठी शेतकऱ्यांच्या मुलांना शेतीबद्दल आणि शेतीवर अवलंबून असणारे 55 लघुउद्योग आहेत, त्याकडे वळवण्याचं काम हे कृषी महोत्सव करतायत. उदाहरणार्थ आता या कृषी महोत्सवामध्ये ज्या कुटुंबामध्ये बेरोजगार, सुशिक्षित बेरोजगार मुलं आहेत, मुली आहेत, केंद्र प्रतिनिधींनी त्यांची यादी करावी. इथे आमचे शेळके सर आलेले आहेत. त्यांनी उभं राहून त्यांच्याकडे 400 कंपन्या आहेत आणि त्या साऱ्या कंपन्या सांगतात आम्हाला फक्त सेवेकऱ्यांची मुलं मुली त्या नोकरीत हवे आहेत, निर्व्यसनी असणारे, शाकाहारी असणारे. मग हा फायदा कोणी घ्यायचा आणि का घ्यायचा ते आपण ठरवा. ज्यांना फायदा घ्यायचा आहे त्यांनी त्या महोत्सवात आपली प्रतिज्ञा, त्यात लागणारी पूर्तता, पेपर ते पण येता घेऊन यायचे आहेत. म्हणजे निश्चितपणे आपल्याला अन्यत्र नोकरी शोधण्याचं प्रयोजन नाही, कोणाकडे हात पसरण्याची जरूर नाही. स्वावलंबी जीवन जगण्याचा मार्ग आपणाला या कृषी विभागातून आणि कृषीवर अवलंबून असणाऱ्या लघुउद्योगातून आपणाला पुढे वाटचाल करता येईल. हे कळकळीचं निवेदन आहे आणि अध्यात्मातून असं काम कोणी करत नाही या मार्गाखेरीज, हे आपणाला माहीत आहे. म्हणून या सर्व बाबी आपणाला सांगाव्याशा वाटतात. तर पुढचा विभाग इथे डॉक्टर लोक आरोग्य अभियान घेऊन आलेले आहेत. आज मराठवाड्यातून डझनभर डॉक्टर आलेले आहेत तुमच्या सेवेसाठी. आणि येता ते तसे आले नाहीत. येताना असाध्य आजार आणि कॅन्सरचे उपचार ते घेऊन आले. कॅन्सर म्हटला की सारे लोक घाबरतात. इथे कॅन्सर बरा करण्याची दवा उपलब्ध आहे. सप्तरंगी काढा आहे, सप्तरंगी मूळ आहे. सर्व प्रकारचे कॅन्सर तो बरा करतो, एवढं सामर्थ्य त्या दव्याचं आहे. ज्यांना घशाचा कॅन्सर आहे त्यांच्यासाठी रानभेंडी मधात घासून प्राशन केले, 3 आठवड्यात घशाचा कॅन्सर बरा होतो. तर ज्यांच्या पोटात गाठी आहेत कॅन्सरच्या किंवा कुठल्याही किंवा शरीरबाह्य आहे, बिना वेदना, बिना केमो, बिना कापाकापी हा दवा त्यावर संजीवनीसारखा काम करतो.
औषधं मात्र कडू तुरट आहे हो. ते तुम्हाला परवडतील का बघा. सक्ती नाही, स्वइच्छेचा भाग आहे. कडू तुरट घ्यायला आपलं तेवढं मनाची पण तयारी लागते. औषधं कडू तुरट आहेत, पण ही कापाकापी आणि हा लागणारा खर्च तो खिशाला बँकेला परवडणारा नाही आणि डॉक्टर हमी पण घेत नाही. म्हणून याचा सारासार विचार करून आमच्या डॉक्टरांशी आपण संवाद साधा. तसं भगिनींच्या मसाल्याच्या डब्यात डझनभर औषधं आहेत. त्यात जिरं आहे, मिरं आहेत, हळद आहेत, तेजपान आहे, दालचिनी आहे, बरंच आहे. ही सारी औषधं आहेत. त्या औषधांचा आपण विचार करा आणि कुटुंबियांना स्वयंपाक बनवताना त्या औषधांचा जुजवी वापर केला, तुमचे सदस्य निरोगी राहतील, डॉक्टरांकडे जायचं काम पडणार नाही. म्हणून डॉक्टरांची भूमिका भारतातल्या, महाराष्ट्रातल्या आमच्या साऱ्या भगिनींनी मनपूर्वक पार पाडावी हा कळकळीचा शब्द आहे. तो आपण पाळा. नव्या पिढ्यांनाही सांगा. हल्ली नवी पिढी फारसं मन लावून स्वयंपाक करत नाही. हातात मोबाईल, समोर टी व्ही, पायात पायतणं हा अन्नपूर्णा मातेचा अपमान आहे. म्हणून असं न करता मनपूर्वक आपण मसाल्याच्या डब्यावर PhD करावं, अभ्यास करावा आणि आरोग्याची सर्वांची काळजी आपण गृहिणी या नात्यानं भगिनींनी घ्यावी, हे कळकळीचं आवाहन. पुढचा विभाग या ठिकाणी डॉक्टरांनंतर इथे वास्तुतज्ञ प्रतिनिधी, इंजिनियर, आर्किटेक्ट आलेले आहेत. वास्तूचं वास्तूपण आणि वास्तूत आपल्याला सुख समाधान मिळावं ही प्रत्येकाची भावना आहे. त्यासाठी वास्तू कशी असावी. बऱ्याच वास्तूमध्ये बंद पडलेली घड्याळं आहेत, दुर्लक्षित आहेत, फुटलेली भांडी, तुटलेल्या चपला, फाटलेले कपडे, भिंतींना तडे, घरात किचनला काळ्या रंगाचा दगड. बसलेल्या भगिनींपैकी ज्या भगिनींच्या किचनला काळा दगड आहे त्यांनी हात वरती करावा. बरेच हात वरती आलेत, पण आता घरी गेल्यावर एक काम करा, तो दगड तोडफोड करू नका, विनाकारण खर्च वाढवू नका. यांच्या हातात ते पिरॅमिड आहे, त्याला पिवळा रंग आहे. त्या काळ्या दगडाला जर तुम्ही पिवळा ऑइल पेंट मारला, सुंटे वाचून खोकला जाईल. काही करायची गरज नाही. इतक्या सोप्या पद्धतीत आपणाला वास्तुशास्त्राचं रहस्य अत्यंत साध्या सोप्या पद्धतीत ते आपणाशी सांगणार आहेत. म्हणून ज्यांना वास्तुविषयक काही संवाद साधायचा आहेत, इथे उभ्या असणाऱ्या प्रतिनिधींशी हे सत्र संपल्यानंतर तुम्ही त्यांच्याशी संवाद साधा. किती सोपं सांगितलं. म्हणून आपण वास्तूच्या पुनर्रचनेमध्ये आग्नेयेला पाणी, नैऋत्येला दरवाजा, ईशान्येला जिना हे धोक्याची घंटा आहे. म्हणून आपणाला कळकळीचं सांगणं आहे की आपण ज्ञानदान 1 ते 4 या ग्रंथाची पानं चाळा. धोक्यापासून आपली सुटका करा अत्यंत सोप्या पद्धतीत. एवढं सोपं जगात कुठलाही विशारद समजून सांगणार नाही. त्याची फी काही पूर्वी तर 1-1 लाख रुपये रोज घ्यायचे एक प्रतिनिधी. आजच्या सर्वसामान्य लोकांना ही फी परवडणारी नाही. म्हणून त्या दृष्टीनं अत्यंत साध्या सोप्या पद्धतीनं आपणाला हे शास्त्र निरोगी जीवनाकडे नेण्यासाठी वास्तुशास्त्राचा वापर करा. तुम्ही अजून एक सांगण्याचं प्रयोजन आहे की ज्या घरात काळ्या रंगाचा दगड आहे तिथे असाध्य आजारानं जन्म घेतलेला आहे. ज्यांच्या घरासमोर मारुती मंदिर किंवा शेजारी कुठली मंदिरं आहेत तिथे सतत कटकटी, भांडणं, असमाधान या गोष्टी पाट्यावर पुजलेल्या आहेत. त्यासुद्धा आपण विचारात घ्याव्यात आणि त्यावर असणारे जे उपाय आहेत ते आमचे प्रतिनिधी आपणाशी सुसंवाद साधणारे आहेत. यावर खूप बोलता येईल, परंतु हा विषय मला एकच पूर्ण करणं उचित नाही. अजून पुढचे अनेक विषय आहेत ते आपल्या कानावर घालावेसे वाटतात, तेही कमी वेळात.
तर पुढचा विभाग या ठिकाणी कायदेशीर सल्लागार म्हणून वकील आणि न्यायमूर्ती आलेले आहेत. त्यांनी आपला परिचय देऊन, जनता ही जनार्दन आहे. अनभिज्ञपणानं अनेक जणांना कोर्टाच्या पायऱ्या चढाव्या लागत आहेत. शहाण्यानं कोर्टाची पायरी चढू नये असं म्हणतात आणि ते खरं आहे. एकवेळी तुम्ही त्र्यंबकची वारी, पंढरपूरची वारी, चारधामाची वारी ती परवडेल, कोर्टाची वारी परवडणारी नाही. म्हणून आपण ती टाळायची असेल तर आमचे प्रतिनिधी लोकन्यायालये भरवतात आणि एकाच वेळी परत कोर्टात जायचं नाही, त्याचा निपटारा करून टाकतात. अशी योजना सन्माननीय सुप्रीम कोर्टानं देशभरात आणि राज्यात राबवण्याचं प्रयोजन केलेलं आहे. त्याचा आपण लाभ घ्यावा. म्हणून आपल्या हिताच्या असणाऱ्या सर्व बाबी या कायदेशीर सल्लागार प्रतिनिधीद्वारा सर्वप्रथम आपण संवाद साधून समजून घ्यावेत. तर पुढचा विभाग प्रशासकीय कामकाज आणि प्रशिक्षण प्रतिनिधी आलेले आहेत आणि त्यांच्यासोबत दुर्ग अभियान प्रतिनिधी, देश विदेश अभियान प्रतिनिधी. आता दुबईत कार्यक्रम लागतो आहे म्हणून आमचे दुबईचे प्रतिनिधी इथे काळेसाहेब आलेले आहेत. तेही थोड्या वेळात आपला परिचय तुम्हाला करून देणार आहेत. काळेसाहेबांना पुढे येऊन यायला परिचय द्यायला नवा. आणि अजून सोबत स्वयंरोजगार प्रतिनिधी, पर्यावरणपूरक प्रतिनिधी, युवा प्रबोधन प्रतिनिधी, माहिती तंत्रज्ञान प्रतिनिधी, या सर्व विभागांचा त्यात समावेश आहे की हे सारे प्रतिनिधी ज्यावेळी गावागडी पोचतील त्यावेळी गावाला जो विभाग विकासाकडे न्यायला हवा आहे त्या विकासाची आपणाला निश्चितपणे प्रगतीपथावर ती गावं आणता येतील. म्हणून हे सर्व विभाग आपल्या सर्वांच्या दृष्टीनं खूप महत्त्वाचे आहेत. म्हणून देश विदेशात आपणाला हे स्वामींचं कार्याला खूप मागणी आहे. आता हे कार्य साता समुद्राच्या पलीकडे गेलेलं आहे. अनेक वर्षापासून आपण महाराष्ट्रातले सगळे लोक जरी विदेशात गेलात तरी कमीच आहे, एवढं काम आहे. म्हणून इथे प्रति रविवार गुरुवार विदेशातून असंख्य भाविक, मधल्या टेबल, हे आमचे काळेसाहेब आलेले आहेत. गेली 10 वर्षापासून ते दुबईत, ओमान, अरब कंट्रीमध्ये त्यांना एकच पाय आहे. ते विकलांग आहेत, अपंग आहेत. तुम्हाला आश्चर्य वाटेल, एका पायावर जग जिंकणं हे प्रति विवेकानंद म्हणावे लागते. म्हणून तुम्ही त्यांचा ओळख परिचय करा आणि निश्चितपणे जगाच्या पाठीवर हे स्वामींचं कार्य त्यांनी पण केलेलं आहे की जगामध्ये हा स्वामींचा ध्वज आम्ही फडकवू, एका पायावर फडकवू, ते एकाच पायावर आहे. मनापासून धन्यवाद आहेत. म्हणून देश विदेश अभियान प्रतिनिधी या ठिकाणी ते सतत कार्यरत आहेत. जगाच्या पाठीवर अमेरिका आहे, आफ्रिका आहे, युरोप आहे, दुबईसह अनेक प्रगत राष्ट्रात, जर्मनी आहे, त्या ठिकाणी हे स्वामी कार्य, ही माणसं बिनबोभाट पोचत आहे. पुढचा विभाग मराठी अस्मिता आणि भारतीय संस्कृतीत काम करणारा भगिनी वर्ग आलेला आहे. त्यांनी आपला परिचय देऊन, उद्याचा येणारा मकर संक्रांत आहे, या पौष महिन्यात येणारे सण आहेत, माघ महिन्यात येणारे आहेत, फाल्गुन महिन्यात येणारे आहेत, वर्षभरात येणारे सण वार, व्रत, वैकल्य, गोत्र, देवी, नवरात्र, खंडोबा, याच्यामागे फार मोठं विज्ञान आहे आणि सारं अध्यात्म ते विज्ञानातून सांगणार आहे. म्हणून आपणाला कळकळीचं निवेदन आहे की सणवार कसे करावेत, का करावेत, त्याच्या मागचं कारण काय आहे हे विज्ञानातून आपण समजून घेणार आहोत. तथापि आज असंख्य भगिनींनी 2 प्रश्न आमच्याकडे आणलेले आहेत.
लेखी. बाकीचे असतील तो भाग वेगळा, पण 2 जरा गंभीर प्रश्न आहेत. 1 व्यसनाधीनता, 2 डोक्यावर वाढणारं कर्ज. या 2 प्रश्नांना आम्ही जाहीर उत्तरं दिलेली आहेत. त्यापैकी ज्या कुटुंबात लोक चोरून व्यसनं करतात त्यांची व्यसनं कायमची निकाली काढण्याचं काम इथे रुद्रयंत्र आहे, शंकराची पिंड आहे, ती दाखवा. त्यावर पाण्याचा अभिषेक महिम्न किंवा रुद्र वाचून करावा आणि ते तीर्थ हट्टी, तापट, आजारी, विकलांग, मद्यपी, धूम्रपी, मांसाहारी जे सदस्य आहेत त्यांना जर तुम्ही ते तीर्थ चहातून, पिण्याच्या पाण्यातून दिलं, महिन्याभरात सुंटे वाचून खोकला जाईल आणि ते निर्व्यसनी आणि शाकाहारी होते. तेही घर बसल्या, कुठल्याही बुवाबाबांकडे जायचं काम नाही. म्हणून एवढं सोपं काम या कार्यातून आमचा भगिनी वर्ग अत्यंत तत्पर आहे आणि त्या हे काम करत असतात. भगिनींना भगिनी सांगतात. दुसरा प्रश्न, डोक्यावर वाढणारं कर्ज ते कसं खाली आणता येईल? उत्तर आहे श्रीयंत्र. म्हणून आगामी 21 तारखेला यंत्रराज याचं पूजन आयोजित केलेलं आहे त्या तपोभूमीत शिवाच्या. आणि त्या ठिकाणी याची प्रात्यक्षिक घेतलं जाणार आहे की जेणेकरून आपल्याला प्रत्येकाला स्वतः ती पूजन करता येईल आणि यावर मात करता येईल. तथापि आमच्या साऱ्या भगिनी प्रति पौर्णिमेला सुद्धा स्वतः सत्यनारायण करतात. वाटीभर शेऱ्याचं श्री सूक्त वाचतात. त्या श्रीयंत्राला आपल्याजवळ तेवढी कमळं नाहीत, परंतु ही कमळगड्ड्याची माळ अर्पण करतात की ज्या कमळाच्या फुलातून बी प्राप्त झाले. लक्ष्मीला कमळ प्रिय आहे, तिचं वाहनच ते आहे, पण कमळं एवढी नाहीत ना आपल्याजवळ. म्हणून प्रतिमात्मक आपल्याला कमळगड्ड्याची माळ श्रीयंत्रावर अर्पण करता येईल. विष्णूंना तुळशीची माळ प्रिय आहे, तुळस प्रिय आहे. म्हणून या तुळशीच्या माळेवर विष्णू गायत्री, लक्ष्मी गायत्री, कुबेराचा मंत्र कुटुंबियांनी भगिनींनी म्हणावा. नंतर श्रीसूक्त आणि व्यंकटेश स्तोत्र म्हणून प्रति पौर्णिमेला वाटीभर शेऱ्याचा प्रसाद करून 3 सुपाऱ्या मांडून ही मराठी 5 अध्यायाची सत्यनारायणाची पोथी वाचून सत्यनारायण करावा. या कृतीला फक्त अर्धा तास लागतो. तथापि ज्या भगिनी प्रति पौर्णिमेला स्वतः सत्यनारायण करतात त्यांनी हात वरती करावेत. धन्यवाद. 50% हात वरती आलेत. 50% भगिनी नव्या आहेत. त्यांना कोण सांगेल? तुम्हालाच सांगावं लागणार आहे. म्हणून हात वर असणाऱ्या साऱ्या भगिनींनी, नव्या भगिनींना तुम्ही जे करता ते त्यांना सांगा, ते डोळसपणे सांगा. त्यांची पण आर्थिक स्थिती उंचावेल आणि डोक्यावरचं कर्ज खाली. म्हणून यासाठी हे 2 उपाय जाहीररित्या आपणाला सांगितलेले आहेत, लपून ठेवलेलं नाही. म्हणून या साऱ्या बाबी आपण या कार्याच्या 18 विभागातून प्रत्येक गावागावात तुम्ही हे समजून सांगा. 18 विभाग. काही लोक आळस करतील, काही म्हणतील ज्यांना काही तेवढंच काम आहे म्हणू द्या. तुम्हाला नावं ठेवतील. चांगलं काम करताना लोक नावं ठेवतात. भारतीय संत मालिकेचा जर तुम्ही अभ्यासक असाल आणि अभ्यास केला असेल, जोपर्यंत भारतीय संत जिवंत होते तोपर्यंत जनतेनं कधीच त्यांना चांगलं म्हटलं नाही. त्यात आमचे तुकाराम महाराज मागे नाहीत, एकनाथ महाराज मागे नाहीत. ज्ञानेश्वर भावंडांना तर स्वकीयांनी हाणून मारून हद्दपार केलेलं होतं. ते गेल्यानंतर लोक चांगलं म्हणायला लागले. ही भावना आपण अस्तित्वात आणा. म्हणून ग्रंथ समजले तर संत समजतील आणि संत समजले तर भगवंत समजेल. हे महाराष्ट्राला वेगळं नाही. म्हणून आपल्याला कळकळीचं निवेदन आहे की आपण या कार्याचा अभ्यासक बना. या कार्यासाठी वेळ द्या. काम झाल्यानंतर टाटा करू नका. बरेच लोक काम झाल्यानंतर परत फिरकून बघत नाही
असं करू नका. म्हणून आपण कृतज्ञपणानं या नवीन वर्षाला सामोरं जाताना हे नवीन वर्ष आपणा सर्व देशवासियांना सुखाचं, समृद्धीचं, आरोग्याचं, कर्तृत्वाचं, यशाचं जावं. आणि हो, उद्या नवरात्र सांगत आहे शाकंभरीच. ज्या भगिनी अजूनही शाकंभरी नवरात्रात ज्यांनी पाठ केले नाही त्यांनी आज, उद्या आणि परवा यथाशक्ती सप्तशती ग्रंथाचे पाठ करावे जास्तीत जास्त. कारण आपण तो देशासाठी एक संकल्प केलेला आहे. 100 कोटी पाठ दुर्गा सप्तशती, तेवढंच स्वामी चरित्र आणि तेवढंच रुद्र हा देशासाठी संकल्प केलेला आहे. तथापि आज आपण सकाळी रविवार असल्यानं भगवान खंडेरावांची उपासना केलेली आहे. आमच्या प्रतिनिधींनी मल्हारी सप्तशती आणि दुर्गा सप्तशती आणि स्वामी चरित्र या तिघही ग्रंथाचा परिचय करून द्यायचा आहे. तुम्ही वर्षाकाठी एकदा तरी देवी खंडोबाला जाऊन सन्मान करा. रविवारच्या दिवशी खंडोबाला किंवा गर्दीच्या दिवशी न जाता एरवी जाऊन त्यांना एक धोतरपान, उपरणं, 1.25 पाव हळद आणि पूर्णावरणाचा नैवेद्य आणि वांग्याचं भरीत हा त्यांचा महत्त्वाचा नैवेद्य आहे, तो त्यांना अर्पण करावा. देवीला जाताना हिरवी साडी, हिरवाखंड, ओटीचं सामान, पूर्णाचा नैवेद्य करावा. ते भगवतीला प्रिय आहे. वर्षातून एकदा करा, किमान रोज ऐवजी एकदा वर्षातून करा, मूळ ठाणावर जाऊन. या साऱ्या बाबी कुलधर्म कुलाचाराच्या आमच्या भगिनी मराठी अस्मितेतून साऱ्या भगिनींना सांगतात. त्यात भगिनींचे 11 अलंकार आहेत भगवतीचे. त्यात पहिला अलंकार कंकण आहे. कंकण म्हणजे स्वतःचं संरक्षण 156 प्रमाणे आहे. ज्या मुली, ज्या भगिनी किमान काचेची 2-2 कंकणं घालतील, समाजामध्ये, देशामध्ये आज जे आपण वाईट चित्र ऐकतो, अनाचार, अत्याचार ऐकतो, ते कायमचं मोडीत काढायचं असेल तर आमच्या सर्व माता भगिनींनी नव्या पिढ्यांना पुन्हा जिजाऊ साहेबांचा जीवनादर्श, पुन्हा झाशीच्या राणीचा जीवनादर्श, पुन्हा इंदिरा गांधींचा जीवनादर्श हा समोर ठेवावा लागेल. 2-2 काचेचे कंकण किमान घालावे लागतील. ज्यावेळी कंकण काचेचं हातात असेल त्यावेळी कोणाची हिंमत नाही मान वरती करून बघायची. एवढं सामर्थ्य भगवतीनं कंकणात दिलेलं आहे, याचा ओळख आपण विसरू नये. हा ओळख परिचय कॉन्व्हेंटमध्ये शिकणाऱ्या नव्या पिढ्यांना द्या. तुम्ही ग्रामीण भागातला एक अनुभव सांगायला हरकत नाही. आजही ग्रामीण भागात ज्यावेळी भगिनी कधी कधी भांडण करतात बघा, त्यावेळी हातातली कंकणं करकचून मागे घेतात. जशी जशी कंकणं मागे जातात तशी तशी त्या देहामध्ये आदिमाया शक्ती वास करते, ऊर्जा वास करते आणि केस विदारून मग भांडण करतात. पण आम्ही असं सांगणार नाही. आम्ही असं सांगू, त्या ऊर्जेचा वापर चांगल्या कामासाठी करा, म्हणून कंकणं घाला आणि स्वतःच्या रक्षणासाठी कंकणं घाला. हा संदेश आपण या नव्या सालाच्या निमित्तानं जनतेसन्मुख पोचवा. त्यात संकोच मानू नका. हे कळकळीचं आव्हान आहे. या रास्त बाबी आहेत, यात अतिशयोक्ती करण्याचं प्रयोजन नाही आणि यात सायन्स आहे. म्हणून आम्ही सायन्समधून सुद्धा याचं उत्तर देऊ शकतो, यात दुमत नाही. म्हणून भगवतीच्या 11 अलंकारांना सायन्सनं विशेष महत्त्व दिलेलं आहे, विज्ञानानं विशेष महत्त्व दिलेलं आहे. म्हणून त्या भाषेत त्यांना सांगावं एवढंच कळकळीचं सांगून आणि पुन्हा एकदा मनापासून आपणा सर्वांना शुभेच्छा, धन्यवाद देऊन हात जोडून प्रार्थना करू आणि हे सत्र या ठिकाणी थांबू. कारण मुंबईहून 500 लोक इथे येत आहेत. गुरुजींनी मग सांगितलं त्यांना बसायलाही जागा पाहिजे, इथे जागा पुरत नाही. या सर्व बाबींचा आपण धावता परामर्श घेतलेला आहे. आता आपण हात जोडून प्रार्थना करून हे सत्र थांबवण्यापूर्वी एक सूचना आहे की मौनानं प्रार्थनेनंतर भगिनी नंबर 1च्या गेटनं समाधी मठाला, औदुंबराला
केवळ वळसा घालून दरबारात येतील, परिक्रमा मारण्याच्या भानगडीत पडू नका. तदनंतर पुरुष वर्ग त्याप्रमाणे करतील आणि इतरांना वाट मोकळी करून देतील. एवढंच सांगून पुन्हा एकदा आपणाला शुभेच्छा देतो. या ठिकाणी थांबतो. श्री स्वामी समर्थ.